नमस्कार, न्यूज टाईममध्ये आपलं स्वागत. मराठा समाजाला मिळणार 10% आरक्षण. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर. विधेयकावर बोलण्याची संधी न मिळाल्यानं विरोधकांची नाराजी. लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर हे आरक्षण दिलंय का? टायमिंग जरी लोकसभा निवडणुकीचा असला तरी वृत्ती महत्त्वाची असते. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला. मुस्लिम आरक्षणासाठी अबू आझमी आक्रमक. मुस्लिमांना शिक्षणासह नोकरीत 5% आरक्षण देण्याची मागणी. विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर केलं आंदोलन. मनोज जरांगे पाटील यांनी सलाईन काढत उपचार न घेण्याची केली घोषणा. 21 फेब्रुवारीला अंतरवली येथे बैठकीला उपस्थित राहण्याचं केलं आवाहन. अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणात पुण्यात मोठी कारवाई. 1100 कोटींचे 600 किलो MD ड्रग्ज जप्त. पोलिसांनी तिघांना केली अटक. अमरावतीमधील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याचं काम 29 फेब्रुवारीला होणार पूर्ण. दर महिन्याला 180 रेल्वे वॅगनची होणार दुरुस्ती. खासदार नवनीत राणा यांनी कारखान्याची केली पाहणी. 12वीची लेखी परीक्षा उद्यापासून होणार सुरू. संपूर्ण राज्यात 3320 केंद्रांवर होणार परीक्षा. सर्वोच्च न्यायालयाकडून चंदीगड महापौर निवडणुकीचा निकाल रद्द. आप उमेदवार विजयी झाल्याची केली घोषणा. निवडणुकीत गडबडी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे दिले निर्देश. सरकारबरोबर चर्चेची चौथी फेरीही निष्फळ. शेतकरी 21 फेब्रुवारीला दिल्लीकडे कूच करणार. सरकार मागण्यांवर गंभीर नसल्याचा शेतकरी नेते जगदीश सिंग डल्लेवाल यांचा आरोप. सलमान खानसह राम चरणनं ऑपरेशन व्हॅलेंटाईन चित्रपटाचा ट्रेलर केला लॉन्च. 1 मार्च रोजी तेलुगू आणि हिंदी भाषेत चित्रपट होणार प्रदर्शित. चांगली कामगिरी करूनही सलग 14 सामन्यांसाठी संधी दिली नाही. मनोज तिवारीनं निवृत्ती घेतल्यानंतर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल व्यक्त केली नाराजी. न्यूज टाईममध्ये आज इथेच थांबूया. अधिक माहितीसाठी लॉग इन करा etv-bharat.com.